असं ते आपण आता गोप्रोची नाईट क्वालिटी आपण चेक करायला बाहेर आली, इव्हिनिंग क्वालिटी. तर चालू आहे माझा वडाळ्यात जायचं. मुंबईमध्ये तर गाडी चालवायला शिकेल ना ट्रॅफिकमध्ये, भाई तो कुठेही गाडी चालवू शकतो. हॅलो गाईज, मी अमित स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी गोप्रोची नाईट क्वालिटी टेस्ट करणार आहे. तो आता सध्या इव्हिनिंगच झाले आणि मी आता चाललो आहे गोप्रोची नाईट क्वालिटी चेक करायला. तर मग लेट न करता आपण जाऊया डायरेक्ट आपल्या व्हिडिओच्या याच्यावरती. चला, आपण आता आलो आहे बाहेर. आता माझ्या राणीला घेऊन बाहेर आलो आहे आणि आपण आता याची व्हिडिओ क्वालिटी टेस्ट करणार आहे. पेट्रोल वगैरे सगळं भरलं आहे थोडं गाडीमध्ये. आणि यार संध्याकाळचं गाडी काढण्याचा प्रॉब्लेम म्हणजे हाच असतो, ट्रॅफिक. तर चालू आहे माझं वडाळ्यात जायचं. वडाळ्यात मारू आज आपण, जास्त लांब नको जाऊया, कारण मला घरी येऊन थोडं काम पण करायचं आहे. रूम शिफ्ट करायची आहे, रूमचं सामान खालच्या रूममध्ये शिफ्ट करायचं आहे, कारण रूम रेनोव्हेशनला जाणार आहे म्हणून. असं ते आपण आता गोप्रोची नाईट क्वालिटी आपण चेक करायला बाहेर आली, इव्हिनिंग क्वालिटी. ती गोप्रो नाईटला कसं क्वालिटी येते वगैरे ते आपण 1080वरतीच करतो शूट. आधी जास्त वर जात पण नाही. आणि इलेक्शनवर सगळीकडे एकदम नाकाबंदीत लागलेत यार, मी आतूनच गेलो पाहिजे. तर तुम्ही बघू शकता की आता वाजले 7 आणि मी बाहेर पडलो आहे इव्हिनिंगच्या टायमिंगलाच. तर इव्हिनिंगला म्हणजे आता थोडं उजेड आहे, त्यामुळे क्वालिटीमध्ये जास्त थोडं फरक नाही दिसणार. जेव्हा नाईट होईल तेव्हा आपल्याला समजेल व्हिडिओ क्वालिटी द्यायची. आपण आधी जाऊया वरून. MC15 बाई, हा फ्लायओव्हर मला खूप आवडतो, खरं सांगतो. हा खूप आवडतो मला, हा आणि तो नेक्स्ट वाला. कारण दोन्ही एकदम ना भारी वाटतात. समोरचे व्ह्यू वगैरे, नेचर वगैरे आहेत ना, एकदम भारी वाटतात. त्याचा काही इश्यूच नाही. तर तुम्हाला गोप्रोची इव्हिनिंग क्वालिटी समजली असेल थोडीफार. हे पण सी आहे यार, ये क्विकर लाइट मेरे को भी लगन काय. अरे यार जाम आहे वाटतं. हा इव्हिनिंगला ही साईड जामच असतो. माझा आरसा पण हा थोडा हे झालाय, बघूया. आणि यार मी लॉंग राईड म्हणतो, मला लॉंग राईड काढायची आहे, पण कधी काढणार, कसं काढणार काय यार अजून तरी. हे मग कसं चाललंय खूप यांना कशी नाही पोलीस पकडत यार. गोप्रो मी डे मध्ये यूज केला आहे शूट वगैरे. तर मी ऐकलं होतं गोप्रोची नाईट क्वालिटीमध्ये क्लास येते, पण मी 1080 आणि 60 FPS वरती शूट करतोय. सो थोडं आता मला बघायचं आहे, कारण मला थोडं म्हणजे जोपर्यंत मी चेक नाही करत तोपर्यंत मला त्या गोष्टीवर, कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही पटत. सो त्यामुळे मी चेक करण्यासाठी आता मला थोडं टाईम होतं. तर बोललो आता ते व्हिडिओ बनवूया आपण आणि तुम्हाला पण समजेल. एक चुत्या बघा कसं चाललं आहे बरं फ्लायओव्हरती. म्हणजे असे यार हे सामान घेऊन गाडी थांबवत आहे मध्ये. कुठं होतं नाईट क्वालिटी. आपण आता गोप्रोची नाईट क्वालिटी आपण आता विचार करतो आहे. मी माईक पण नाही घेतला आहे, माईक मला घ्यायचं आहे एक. मी मीडिया मोडवरतीच व्हिडिओ शूट करतो आहे. बाकी यार गोप्रो 10 घेऊन असं मला वाटत नाही की माझे पैसे वाया गेलेत. बाकी यार गरमी एवढी वाढले ना यार, विचारू नका यार. मी AC मध्ये जॉब करतो यार, AC मध्ये मला 1 मिनिट पण बाहेर यावं असं वाटत नाही. आज दुपारची एवढी गरमी होती ना की तेवढी गरमी माझी तब्येत पण खराब झाली. म्हणजे विचार करा, सर्दी वगैरे झाली. खूपच सर्दी. असं ते आपल्याला ब्रिज नाही मारत, आता आपल्याला खाली उतरायचं आहे. तर थोडं अंधारात चालला आहे, तर तुम्हाला समजेल आता गोप्रोची आता अंधारात चाललाय, तर तुम्हाला आता समजेल गोप्रोची क्वालिटी. पहिला लेफ्टचं इंडिकेटर देऊया, मला खाली उतरायचं आहे. आज तर आता अंधार पण होत चाललाय. आता आपल्याला गोप्रोची क्वालिटी समजेल. राणीला पण थोडं कुठं लांब घेऊन नाही गेलेलो, तर आज मी राणीला पण घेऊन चाललो आहे. आपल्याला राईड घ्यायचं आहे. तुम्ही ऑलरेडी पण एक रोडला आला असाल, या रोडने आपण जातोच. एक व्हिडिओ पण शूट केलेली आहे. काय यार एवढं ट्रॅफिक असतो.
तसं कशी गाडी काढायला यार, आज तर खूपच जाम आहे. माझा डिसिजन चुकला की काय इकडे गाडी आणण्याचा. मला वाटतं दुसरी लोकेशन घेतली पाहिजे मला. असो, आपण जाऊ, त्याचा काही इश्यू नाही आहे. यार इकडून रोड बंद आहे की काय? हा यार, अरे यार इकडं पण जाम. आय थिंक मला डिसिजनच चुकला. आपण लोकेशन चेंज केली पाहिजे होती व्हिडिओसाठी. मुंबईमध्ये तर गाडी चालवायला शिकेल ना ट्रॅफिकमध्ये भाई, तो कुठेही गाडी चालवू शकतो. कारण ती टेक्निक, ती स्किल, ती मध्ये तुम्हाला मुंबईच्या ट्रॅफिकमध्येच भेटेल. या गल्लीतून गाडी, त्या गॅपमधून गाडी काढ, या गॅपमधून गाडी काढ, पटापट घेर उतर, पटापट घेर चढव, एकदम सिस्टमॅटिकली कर सांगतोय. तू मुंबईमध्ये गाडी चालवेल ना, मुंबई ट्रॅफिकमध्ये भाई, ते यार कुठेही गाडी चालवू शकतो. अरे ती स्किल डेव्हलप होते यार तशी. ट्रॅफिक आहे, माझ्या गोप्रो चार्जिंग लो झालं म्हणजे ऑलरेडी कमी आहे माझी चार्जिंग, आणि त्यामध्ये मी व्हिडिओ शूट करतोय. बाहेर जो तुम्हाला अंधार तर झाला आहे भाई. यार किती मुश्किलने नंतर मी यार बाहेर पडलोय. घर सांगतो यार, इकडे यायचं म्हणजे की हालत बेकार असते. हो, तुमची बाईकची स्किल पण डेव्हलप होते. अरे काका, लवडा बाजूला घे की गाडी, ठोकून जाईल की मागून कोणतरी. बॉस फक्त चार्जिंग जमली पाहिजे माझ्या गोप्रोची. चलो 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 चलो. भाई तुम्हाला तर समजलं असेल नाईट क्वालिटी कशी आहे ती व्हिडिओमध्ये. बाकी मला कमेंट मध्ये सांगा की गोप्रो बेस्ट आहे की नाही. ते माझ्या ओपिनियनने बघायला गेलं तर गोप्रो भारी आहे, मला आवडलं. म्हणजे गोप्रो 11 म्हणजे ठीक आहे यार, गोप्रो 10 पण स्टार्टिंगला मी एवढा खर्च करू शकत नव्हतो, तरी पण खूप खर्च केला. गोप्रो म्हणजे पहिले मी सेकंड हँड घ्यायचा विचार चालू होता माझा. सेकंड हँड मध्येच मी गोप्रो घेणार होतो, का जास्त खर्च करणार नव्हतो. पण नंतरला विचार केला सेकंड हँड घेईन, अजून काही वर्ष चालल्यानंतर परत खराब पडला तर मग डबल खर्च. आता खर्च करतो तर थोडा आणखी खर्च करू आणि एक नवीन गोप्रो घेऊ. आणि समोर बघा किती जाम आहे, GTV नगर, गुरुटेक बहादूर नगर. नाईट क्वालिटी मी पण चेक नाही केलं गोप्रोची, तर आता तीच गोप्रोची आपण नाईट क्वालिटी चेक करणार आहे. भाई इलेक्शन आहे यार, इलेक्शन, फुल इलेक्शन का दबदबा आहे 20 तारीख तक. 20 तारीखपर्यंत इलेक्शनच असणार आहे, तोच वातावरण असणार आहे. 20 तारीख नंतर जेव्हा मुंबईला 20 तारीख आहे, बाकी रत्नागिरी महाराष्ट्रामध्ये 7 तारीखला झालं, 6-7 तारीखला. आणि माझ्या लेफ्ट साईडला बघितलं की तुम्हाला गाडी वॉश वगैरे ते शॉप तुम्हाला दिसतील. बॉडी वॉश, बाईक वॉश किंवा कार वॉश ते सेंटर तुम्हाला दिसतील. यार इथून निघतंय बाहेर मी. बघूया, आत्ता आपला अंधार पडलाय आणि आत्ता आपली नाईट क्वालिटी समजेल प्रॉपर. आणि यार इकडचा माझे आवडत्या प्लेसवर चाललं, पण माझी फेवरेट प्लेस आहे ती. यार तब्येत पण खूप डाऊन आहे माझी, का माहिती. वातावरण उष्णता एवढी वाढली आहे की विचारू नका. 36, 37, काही ठिकाणी 40 पर्यंत गेलं टेम्परेचर. अजमेर आयलंड फिरून येऊया, अजमेर आयलंड फिरून येऊया. याची पण व्हिडिओ टाकली अजमेर आयलंडची. हा, याची पण व्हिडिओ टाकली मी अजमेर आयलंडची. अजमेर आयलंड पण भारी आहे. सामने देखो आयमॅक्स थिएटर आहे समोर. आता आहे तिथं बंद झालंय, कारण मला तर काय तिथं काय चालू तर नाही दिसत आहे अजमेर आयलंड. ते का समोर आयमॅक्स थिएटर आपला म्हणजे माझा नाही आहे बघा, हा आयमॅक्स थिएटर. देखो आयमॅक्स थिएटर परत बांधतात की काय आयमॅक्स थिएटर. हो असंच वाटतं मला, काम चालू आहे आयमॅक्स थिएटरचं. सिक्युरिटी गार्ड बसला तिथं.
आणि तुम्हाला आता समजेल याच्यामध्ये की नाईट क्वालिटी कशी. थोडा अंधार झाला इकडे. अंधार म्हणजे आता मुंबईमध्ये लाईट्स वगैरे असतात, गावच्या ठिकाणी गावचं नसतं, गावच्या सारखं नसतं. बट समजून जाईल आपल्याला. ट्रॅफिक नसताना आपण लवकर आलो असतो. सनसेट भारी आहे तिकडे. इथून आपलं वर जाऊया ब्रिजवर. ब्रिज भेटले पाहिजे. आणि यार ही माझी आवडती प्लेस आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवतो मी का ते रिझन. तुम्हाला मी दाखवतो माझी आवडती प्लेस काय आहे. हे बघा समोरचा व्ह्यूज बघा तुम्ही. आता इव्हिनिंग झाले. आता इव्हिनिंग झाले म्हणून काय एवढं वाटत नाही, पण समोरचा व्ह्यू बघा एकदम क्लास वाटतो. जर तुम्ही इव्हिनिंग सनसेटला पॉईंटला आलात ना की तिथे समोर सूर्य असतो दोन बिल्डिंगच्या मध्ये, एकदम भारी वाटतं ते बघायला. माझा आवडता पॉइंट आहे खरंच. आपण थोडं थांबूया इथे. चलो बॉस निकलते. थोड़े स्नैप भेजते फिर हो गया. चलो 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 चलो. तर ही आपली नाईट क्वालिटी आहे गोप्रोची 1080 वरती. असं आपण चाललं तर परत घरी. बाकी तुम्हाला माझी व्हिडिओची नाईट क्वालिटी बघितलं असेल तुम्ही कशी आहे ती, काय आहे ती. मी पण आता घरी जाऊन व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये एडिट करायला घेईन तेव्हा मला समजेल की नाईट क्वालिटी काय आहे, कशी आहे ती. आणि जूनमध्ये माझा विचार चालू आहे की रत्नागिरीला जायचं. गाव परत येतो कोकण दौरा करायचा माझा आपला. कारण कोकण दौरा म्हणजे मला मागचे 2 दिवस म्हणजे 2 दिवस पण नव्हतं, 1 दिवस म्हणजे कुठे जायला भेटलं. पण या टायमिंगला मी थोडी लॉंग लिव्ह टाकून जाणार आहे कोकण एक्सप्लोअर करण्यासाठी, खास कोकण एक्सप्लोअर करण्यासाठी. आपण चालू शिवडीवरून आणि साईडला बघतो शिवडीचं फ्लायवे झालं तर नवीन. तो बघा लाईट सगळ्या इकडून बाईक अलाउड नाही आहेत. बाकी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटलीत नक्की सांगा. आणि आजच्यासाठी एवढंच, कारण माझे गोप्रो चार्जिंग पण संपत आले आहे. बाकी आजच्यासाठी एवढंच. बाकी माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटतो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.